पालघर जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यांमध्ये आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चा हा तिथल्या महसूल कार्यालयावर आयोजित करावा अशा प्रकारच्या सूचना ह्या जिल्हा कमिटीने आपल्याला दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज तलाशी तहसील कार्यालयावर आपण हा मोर्चा आणलेला आहे। या मोर्चासाठी आपल्या पक्षाचा राज्य नेतृत्व, जिल्हा नेतृत्व, तालुका नेतृत्व, विभाग युनिट सर्व नेतृत्व इथे उपस्थित आहे। सर्वांची नावे घेत ना आपण ओळखता। प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन, कारण आपण जवळजवळ 1.5 तास चर्चा ही शिष्टमंडळामध्ये झाली। तेव्हापासून आपण सर्व इथे शांतपणे बसलेले आहात। आपल्या वक्त्यांचे काही मार्गदर्शन झालं ते आपण शांतपणे ऐकलेलं आहे। आता मी फार वेळ घेणार नाही, परंतु चर्चा शिष्टमंडळामध्ये जे काही आपले विषय आहेत त्या विषयांवर सविस्तर झालेले आहे। अधिकाऱ्यांकडून काही आपल्याला समाधानकारक उत्तर आलेलं आहे, काही विषय मार्गी लागलेले आहेत। परंतु मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या समोर खूप कठीण वेळ आहे। आपण मोठ्या संख्येने आहात, तरी सुद्धा याच्यापेक्षा संख्या आपल्याला अजून वाढलेली असली पाहिजे होती। काही का होईना पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु आपण जे गावपाड्यातून आपण सर्वजण आलेले आहात, आपली सर्वांची जबाबदारी आहे की ह्या आंदोलनामध्ये आपल्या नेत्यांची जी काही भाषणं झाली त्याच्यामध्ये जे मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन आपल्याला गावपाड्यामध्ये घेऊन जावं लागेल। मी आत्ताच कॉम्रेड नंदू बोलले की हे विषय जे सर्व आहेत, ह्या ज्या अडचणी निर्माण होतात ह्याच्याशी राजकीय संबंध असतो, याच्यामध्ये राजकारण येतं। कारण तलासरी आणि डहाणू तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आपण मुख्यतः जर पाहिलं तर जमिनीचा खूप मोठा विषय आता। आणि तुम्हाला माहिती असेल, कधी कधी आम्हाला असं लांबून ऐकायला येतं, आपल्यामध्ये पण आता खूप चांगले मुलं शिकलेले आहेत, बुद्धिजीवी वर्गामध्ये मोडतात। बुद्धिजीवी म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर असे झालेले आहेत। काही D.Ed. झालेली मुलं आहेत, आज रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। परंतु आम्हाला कधी कधी असं ऐकायला येतं की लाल बावट्याचा मोर्चा असेल तर तो जमिनीच्या विषयाशिवाय पूर्ण होत नाही, आणि ते तेवढेच बरोबरही आहे। ज्या सभागृहामध्ये मुंबईच्या विधानसभेमध्ये तुम्ही सर्वांनी खूप अथक परिश्रम घेऊन एक लाल बावटा माझ्या खांद्यावर देऊन मला पाठवलं, त्या सभागृहामध्ये सुद्धा शेतकऱ्यांवर चर्चा झाल्याशिवाय ते सभागृह सुरूच होत नाही। म्हणजे शेतकऱ्यावर चर्चा होतेच, पण एवढी शेतकऱ्यावर चर्चा होते तरी रोज आपल्याला कुठून ना कुठून ऐकायला की ह्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। आणि तुम्हाला माहिती असेल, मी आशागडला आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेमध्ये शिकायला होतो, तर तिथे एक मंदिर आहे, संतोषी मातेचं मंदिर। आता लहानपणी कधी कधी आम्ही जायचो त्या मंदिरात, तर असे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने अशी रांग लागलेली असते। का तर डहाणूतले 2 मोठे व्यापारी आणि एक शेठ सावकार हे त्या शुक्रवारी जायचे आणि ते वाटप करायचे, काय केळी द्यायचे किंवा काहीतरी खाऊ द्यायचे। हा, तर असं तर मग ते आधी मला आठवतं, हे कधी आठवायला लागलं मला आता आठवतं का की सभागृहामध्ये अशाच प्रकारचं आता सध्या कार्य चाललेलं आहे। ते का बसले दोन्ही रस्त्याच्या बाजूने, मग तो येतो आणि केळी प्रत्येकाला देतो असं वाटत जातं। काय देतो तो? केळी। तो तुमचा हक्क नाही, तो तुमचा अधिकारी नाही, तर ते काय कोणी सांगू शकेल? भीक आहे ती, भीक। तो दोन्ही बाजूने भिकारी बसलाय रस्त्याचा आणि तो केळी देणारा तो भीक देतोय। सभागृहामध्ये तेच चाललंय। काय चाललंय? लाडकी बहीण तुम्हाला 1500 रुपये, आणि तुम्ही ज्या बँकेच्या समोर रांगा लावलेल्या तेवढ्या रांगा लावलेल्या आहेत, अख्खा दिवस तिथे तुम्ही रांगा लावलेल्या आहेत। 15 दिवस तोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही। मग ज्या ठिकाणी तुम्ही रोजगारावर जाता ना, तिथे तुम्हाला साधारणतः 200 रुपये मजूर असेल निदान। रोकडीवर जाणारे लोक आहेत आपल्या, मला वाटतं तलासरीमधून गुजरातमध्ये जास्त करून रोकडीवर जातात।
ते रोकडीवर गेले ना तर सकाळून संध्याकाळपर्यंत काम केलं तर 500 ते 600 रुपये कमवून आणतात. हा, ती माझी बहीण लाडकी, अरे आमची सर्वच लाडकी आहेत. हा, बहीण लाडकी, तिचे 7 दिवस गेले, 7 5 35, म्हणजे साधारणतः 3-3.5 हजाराचा रोजगार पुरवला आणि 1500 रुपयासाठी माझी भाई तिथे बहिणी माझी बँकेच्या समोर उभी. तुम्ही हे 1500 रुपये देता, हा आमचा हक्क नाहीये. तुम्ही आम्हाला भीक देताय, भीक. तुम्हाला जर एवढी पडलेली आहे तर माझी बहीण जी आहे ती अंगणवाडीमध्ये काम करते, आशा वर्करमध्ये जी काम करते, पोषण आहार जी शिजवते, मुलांना शाळेत जी शिजवते, जी भगिनी माझी शेतमजुरीवर काम करते, जी भगिनी माझी वाडीत कामाला जाते, किंवा जी माझी बहीण एखाद्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये कामाला जाते, तिथे तुम्ही तिचा पगार वाढवा ना. 1500 रुपये तुम्ही किती देणार आम्हाला माहिती आहे. ही मध्य प्रदेशमध्ये मागच्या भाजपच्या सरकारने राबवली होती. काय लाडली बहीण निवडून आले आणि कुठे लाडली बहीण गेली ते माहिती नाही. 2 महिन्यातच बंद झाली. या गोष्टीला आपल्याला खूप गांभीर्याने घ्यावं लागेल. तुम्ही सर्व माता भगिनी सर्व कम्युनिटीत बसला, जर हे शरीर माझं आहे तर डोकं पण माझंच असलं पाहिजे. त्याच्यावर विचार केला पाहिजे की हे 1500 देऊन आमचा कसा कस करून घेतात हे आपल्याला समजलं पाहिजे. तो गॅसचा बाटला कितीला येतो? मी भरायला जातो त्यामुळे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे गॅसचा बाटला किती आहे? बोल तू. हा, 1000-1200. तो कधी 400 रुपयाला मिळत होता. हो ठीक आहे, महागाई वाढली सुद्धा वाढली असेल तर किती वाढली? हा, 400 ते 600 झाला पाहिजे, वाढलीच तर. परंतु 400चे आज 1000 रुपये झाले. इथे तुमचा कस काढला? जिथे किमान वेतन मला मजुरी 600 रुपये पाहिजे रोज. मी कुठे फॅक्टरीमध्ये कामाला जात असेल, कुठे मी कामावर जात असेल, मला 600 रुपये रोज मजुरी दिली पाहिजे. खूप अर्थतज्ञ जे आहेत, म्हणजे जे काय आपण त्याला म्हणतो, जो पैशाचा जो हिशोब करतात, वाटणी कशी कुठे पैसा वाटला गेला पाहिजे, हा, त्याची जे वाटणी करतात त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे की महागाई 100 रुपये किलो डाळ, मुगाची डाळ, 1000 रुपये बाटला, मुलांचं शिक्षण रोज आम्हाला लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी 200 रुपये किलो टमाटर झाला होता आणि 200 रुपये मजुरी. तर का मजुरी घ्यायची, संध्याकाळी टमाटर खायचे का? हे जे महागाईचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर या अर्थतज्ञांनी जो पैशाच्या वाटणीचा हिशोब करतात त्यांनी काय हिशोब काढला का किमान एका कुटुंबाला महिन्याला जगण्यासाठी 26,000 रुपये पाहिजेत. किती? 26,000 रुपये किमान त्या कुटुंबाला. कुटुंबाचे कोणतं? हम दो हमारे दो, म्हणजे आई वडील आणि 2 मुलं. कुटुंबाला जगण्यासाठी 26,000 रुपये असले पाहिजे, हा हिशोब केलेला. ते आम्हाला द्या, तुम्ही 1500 रुपये नका देऊ. आता निवडणूक आलेल्या 1 महिन्यावर. तशा आमच्या भगिनी खूप प्रामाणिक असतात. कोणी कधी 100 रुपये दिले ना तर त्याचंच करावं लागेल काम. पण ते कुठून दिले? चोरांनी चोरून दिले. रात्री माझ्याच घरात टाका टाकला, ते चोरले, तेच मला सकाळी दिले. हे घे 100, हे काम कर. तर एवढे पण प्रामाणिक नका राहू. प्रामाणिक राहायला पाहिजे, पण विचार केला पाहिजे का हे 1500 मला कुठून दिले. आम्ही मोर्चे काढून हैराण झालो, थकलो, तरी पण अंगणवाडी सेविकेचे 1500 रुपये वाढवले नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विषय चर्चेचे आहेत, जास्त वेळ घेणार नाही. पण जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल आणि जो पैसे घेऊन जो मत विकत घ्यायला येईल त्याला पहिला तुम्ही आडवा केला पाहिजे. मग घरातला असेल तरी, माझ्या घरातला जरी असेल तरी त्याला सांगितलं पाहिजे ही दलाली सोड. तुझ्या या दलालीमुळे आज आमचे असे दिवस आले. तो बघ तुझा भाऊ आणि बहीण ग्रॅज्युएशन करून घरामध्ये बसलेले आहेत, पैसा भरती होत नाहीत. लाल बावट्यांनी संघर्ष करून, मी नेहमी सांगतो की पहिला गोळीबार तलवार झाला त्याच्यामध्ये जेठागंगांनी आपल्या कोबऱ्याने गोळी घेतली छातीवर. बाबू खरपडे, लक्ष्मीज यांनी गोळ्या घेतल्या छातीवर. जवळीला ज्यांना नांगराला तुटलं, एका बाजूने बैल आणि एका बाजूने माणूस. अशा प्रकारचा आपल्यावर जो अन्याय अत्याचार केला त्यावेळेस लढलेले आपले योद्धे, त्यांच्या खांद्यावर लाल झेंडा होता. त्यांनी मिळवून दिलेली 2 खाचरं, त्या खाचरामध्ये पीक पिकवलं, मुलांना दिलं, शिकवलं. ती 2 मुलं आज घरामध्ये बसलेली आहेत.
त्यांना नोकरी नाही आहे. आज आई वडील कष्ट करतात की मुलांना एवढा त्रास सहन करून शिकवलं, हा उद्या नोकरीला लागला, 2 घास माझ्या घरामध्ये सुखाचे येतील ही अपेक्षा करून आज आई वडील शेतामध्ये काम करतायत. पण आपल्या 100 रुपयामुळे, आपल्या घरातल्या गद्दारामुळे आज तशा प्रकारचं सरकार हे महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये येत नाही, जेणेकरून शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा विचार करणारे सरकार ते आपल्याला आणावं लागेल. हे 50-50 कोटीमध्ये एक आमदार विकत घेतात आणि आमचे जे मुलं आहेत घरामध्ये बसले, तुम्हाला पेशा भरती करता येत नाही. किती संघर्ष करतो हा. शेवटी आपले नाशिकचे जेपी गावे आणि इथे आपण लाल बावटाने विषय घेऊन ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन आणली. त्यांनी आपल्याला दिले आहेत 15 दिवस, परंतु आम्ही हे सांगितलेलं आहे की आम्ही लाल बावटाचे शिपाई आहोत. जोपर्यंत पेशा भरती होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. 4 दिवस आपण आंदोलन घेतलं इलेक्शनच्या वेळेस, तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल काय जमीन. आता चर्चा झाली, काय चर्चा झाली? पीक पाणी तलासरीमध्ये सध्या 70% लोकांकडे आज आपल्या कब्जामध्ये जागा आहे, ती कोणाच्या तरी सेट सावकाराची आहे. हात वरती करायचे. सरकारी नोकरीमध्ये कोण आहे तर हात वरती करा. सरकारी नोकरी कोणाला हात वरती करा. एक पण नाहीये. थांबा, प्रश्न का विचारतो? सरकारी नोकरीमध्ये कोण नाहीये. अंगणवाडी सेविका किती आहेत? अंगणवाडी सेविका किती आहेत? एक ही नाही. आशा वर्कर, अरे असाल तर पगार मिळेल तर तुम्हाला, आम्ही काय कॅन्सल नाही करणार. हात वरती करा. कोण नाही मिळत, कोण नाही मिळत. तलासरी अच्छाड महाराष्ट्रामध्ये एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करणारे आपल्याकडे कोण आहेत? कंपनीमध्ये अरे आहेत ना, टीमा फिमा मध्ये काम करणारे आपल्याला कोणी आहे का नाही? ऐका, हे का विचारलं मी? कारण की ह्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही नसताना, सरकारी सेवेमध्ये नसताना, एक उंबरगावच्या कंपनीची मी नाही सांगत हा, तिथे ते वेडबिगारी आहे. तुम्ही जातात ते काय 5,000 का महिन्याला मिळतात, ते मी उंबरगावच्या कंपनीचे नाही घेणार. ह्या क्षेत्रामध्ये मी कुठेही नसताना आपण सर्वजण बसलेलो आहोत. जगतो की नाही? जगतो की नाही? कशावर जगतो? जमिनीवर, शेतीवर जगतो आपण. हे विसरून चालणार नाही. एक चांगला बँक ऑफ इंडिया मध्ये काम करणारा मॅनेजर आगवण डहाणू मध्ये, आगवण गावामध्ये तो राहतो. तो आता रिटायर्ड झाला, ओळखीचा आहे. परवाच्या दिवशी एका प्रेतावर गेलो, तिथे मला भेटला. तो म्हणाला, साहेब काय? म्हणे रिटायर झालो. म्हणे सध्या काय? नाही म्हणे मी पूर्ण जमिनीमध्ये लक्ष दिलं, शेतीमध्ये. आणि साहेब, आमदार साहेब म्हणे तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आपल्याला शेतीशिवाय पर्याय राहणार नाही, असा एक मॅनेजर बँकेचा सांगतो. लक्षात ठेवा जमीन किती महत्वाची आहे. आणि सांगा 2 चोपड्या आपल्या खात पोर शिकला, तो सांगा काय लाल बावटे भाषण जमिनीशिवाय. हो, जमीन आमची आई आहे, जमीन आमची माता आहे. ती आहे तर आम्ही आहोत. अजून पण 10 पिढ्या जगलो, अजून पण 5 पिढ्या जगू. म्हणून आता जेव्हा चर्चा झाली तेव्हा चर्चेमध्ये पीक पाणीचा विषय आला. 3 वर्ष पीक पाणी सलग आम्ही पीक पाणीचा फॉर्म भरला. इथे तहसीलदार कचेरीत पण दिला. पण नंतर तो मालक आला आणि मालकाने अपील केलं प्रांताकडे, कलेक्टरकडे, आणि तुमचं पीक पाणीचं नाव उडवून टाकलं. मी काय सांगतो लक्षात येतं? पीक पाणीचं नाव उडवून टाकलं. आपण इथे तहसीलदार साहेबांना सांगितलं का त्याला उडवू दे, किती नाव उडवायचे ते, पण तुमच्या कार्यालयात आलेला फॉर्म आमचा सबमिट म्हणजे घ्यायचा आणि पोस्ट द्यायची. आम्ही फाईलला लावून ठेवू. अजून 100 वर्ष पण आम्ही पीक पाणी भरणारच. पण पीक पाणी भरून आपण ठेवू फाईल, पण त्या जागेवर आपल्याला राहता येणार नाही. का राहता येणार नाही? जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लाल बावट्याची जेव्हा चळवळ जेव्हा कमी होईल त्यावेळेस नुसती फाईल कुचकामी राहणार. जोपर्यंत झेंडा तुमच्या खांद्यावर आहे, आम्हाला विश्वास आहे आज न उद्या कधीतरी आमचं सरकार येईल, तेव्हा आम्ही सर्व सातबारे आमच्या शेतकऱ्यांच्या नावे करू. आम्हाला विश्वास आहे येईल. काय नाही असू दे, लांब असेल तरी काय नाही, येईल.
काय येईल? कारण आज जो सरकारी सेवेमध्ये जो आहे ना, सरकारी सेवेमध्ये जो आपला आदिवासी बांधव आहे किंवा कोणी आहे जो सरकारी सेवेमध्ये आहे, त्याला पण आता जाणवायला लागलं की माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागणार नाही, तो कंपनी सोबत फिरायला लागलेला आहे. काही माझ्या भागात आणि म्हणून फार आता वेळ घेणार एवढंच सांगेन की वन जमिनीचे मुद्दे चर्चा झाली. काही उद्योगाचे आहेत ते अधिकारी इथे आले होते, त्यांनी बोलवलेलं आहे आणि जे काही फाईल आहेत ते पुढे पाठवून देणार आहेत. वन जमिनीचाच मुद्दा आहे, बोर्डी रेंजशी जे संबंधित आहेत ते शुक्रवारची तारीख घेतलेली आहे. जे काही फाईल पेंडिंग असतील त्या घेऊन जायच्या, तिथले अधिकारी सहकार्य करणार आहेत. पीक पाण्याच्या बाबतीत तुमच्याशी बोललो, हा ते दुरुस्त होईल. म्हणजे आता 230 आणि आम्ही तुमचं नेतृत्व करतो, आमचं कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य आहे तुमची फाईल कलेक्टरपर्यंत नेऊन द्यायची आणि ती तुम्हाला परत घरी आणून द्यायची. आमचं कर्तव्य आहे, ती आमची पूर्ण टीम करेल. म्हणून समोर येत नाही लीडर का नुसतेच भाषणच करायला, तसं नाही. आमची सर्व जबाबदारी आहे, आम्ही ते करणार. हा सुद्धा तुमचा प्रश्न सुटेल. कुर्जा धरणाचं पाणी हा 2020-21 मध्ये मुंबईच्या सभागृहामध्ये हा प्रश्न मी मांडला. तेव्हा जलसंपदा मंत्री राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब हे जलसंपदा मंत्री होते. त्यावेळेस सभागृहामध्ये मी विषय उपस्थित केला. हा व्हिडिओ तुम्हाला 5 दिवसात पुन्हा तलासरीच्या लोकांना पाठवेल. मी माझ्या पीएला शोधायला सांगेन, तो व्हिडिओ तुम्हाला परत तुमच्या मोबाईलवर येईल. त्याच्यामध्ये मी असा उल्लेख केलेला आहे की खुर्जापासून संपूर्ण तलासरी कव्हर करेल अशा प्रकारचा पाट आम्हाला पाहिजे. पाटबंधारे आपण तो कालवा खोदला पाहिजे, त्याचं पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली. त्यावेळेस ते जलसंपदा मंत्री डहाणूला आले होते. डहाणूला पुन्हा निवेदन दिलं. ते म्हणाले की निकोले हे प्रोसेसला आपण घेऊया. तेवढ्यात ह्या लोकांनी ते घोडे कसे खरेदी करतात तसे आमदार खरेदी करून सरकार पाडलं. ते घोडे लावतात ना रेसला, कोणता घोडा पुढे जाऊन जिंकेल याच्यावर जास्त पैसे लावा, तसा इकडे पण लावले, सरकार पाडलं. म्हणून ते राहून गेलं. परंतु काही का होईना, आपण सर्वांनी जर ठरवलं, एक जिद्द जर ठेवले, तर पुढच्या वेळेस 2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बसेल. तेव्हा आपण पुन्हा सांगूया का हे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. आकाशातून पडणारं पाणी माझ्या घरावर पडेल, ते पाण्यावर पहिला माझा अधिकार आहे. म्हणून माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये आकाशातलं पाणी जे धरणामध्ये पडेल त्या पाण्यावर पहिला माझा अधिकार आहे. ते मला दिलं पाहिजे. राहिलेलं पाणी मग आम्ही दुसरीकडे कुठे जायचे ते विचार करू. पण सांगतो आता वाढवण बंदरला न्यायचे आहे आणि आपण सर्व झोपलेलो आहोत. वाढवण बंदरला आम्ही खूप विरोध केलेला आहे. त्याच्यामध्ये फायदे भाजपचा तुम्हाला कार्यकर्त्याकडे मिळाला ना, तो फायदेच सांगेल. एवढे फायदे होतील, तेवढे फायदे होतील, एवढे रोजगार मिळतील. त्यांना मी उदाहरण देतो का डहाणूचा थर्मल पॉवर तुम्ही ट्रेनमध्ये जाताना पाहिलेलं आहे. आता काही महिने पाहिलं त्या डहाणूच्या थर्मल पॉवर मध्ये 1992 झालं. तेव्हा मी 7वी का 8वी होता, मला काही कल्पना नाही एवढी. पण आपले कॉम्रेड एल बी धनगर 97 वर्षाचे आहेत. 97 वर्षाचे आजी त्यांनी मला सांगितलं का हे जेव्हा थर्मल पॉवर उभं केलं आम्हाला सांगितलं का डहाणूतल्या सर्व लोकांना नोकऱ्या मिळतील. विरोध का केला होता का सर्व चिकूच्या बागा जातील, आमच्या भात शेतावरती राग पडेल, आमच्या भाजीपाल्यावरती राग पडेल, फारसं उत्पन्न येणार नाही असं त्यावेळेस सांगितलं. तरी सुद्धा ऐकलं नाही. ते झालं. आणि आज तुम्ही बघा, आम्ही पूर्वी लहानपणी चिकूच्या वाडीत गेलो, चिकू पडलेले असेल ना तर तो उचलायचा ना, बघायचा पण त्याचा तोंडात टाकायचा, कारण की तो चांगला आहे. परंतु आज चिकू उचलून तो 10 वेळा बघावा लागतो. ह्याच्यात कीड लागलेली आहे की नाही, हे काय झालेलं आहे ते 10 वेळा असं फाटून बघावं लागतो, तेव्हा खायची. अशी परिस्थिती आम्ही तेव्हा सांगितलं होतं. आणि नोकऱ्या कोणाला दिल्या? सर्व बाहेरच्यांना. आणि आपल्या 5-50 आहेत ते पण कंत्राटी कामगार, आपली युनियन आहे म्हणून ते टिकले. त्या वाढवण बंदरमध्ये नोकऱ्या मिळणार असं सांगतायत काही लोक. आहे काय सत्ताधारी पक्षाचे सांगत फिरतात डहाणूमध्ये पण, अरे बापरे एवढ्या नोकऱ्या लागणार. मी विरोध करतो म्हणून जेव्हाच्या तरुणांना काय सांगतात, अरे तुम्हाला पण नोकऱ्या लागणार आहेत, पण तुमचा तो आमदार आहे ना तो सांगतो बंद करायला फक्त वाढवून बंद. कशी आग लावतात. आणि म्हणून हे पाणी जर वाढवून बंदरला गेलं, भविष्यामध्ये तुम्ही आज पण विचार करा, बोरिंग मारले 10 बोरिंग मारले, पाणी लागत नाही, ही परिस्थिती आहे. म्हणजे उद्याची युद्ध पाण्यावरून होईल. तुम्ही जे कळसे घेऊन जातात विहिरीवर ना, तर विहिरीवर एकमेकाच्या डोक्यात आपल्याला कशी अशी परिस्थिती येईल. म्हणून हे फार लांबचं आहे उदाहरण, पण ते आपल्याला करावं लागेल. ते पाणी आपल्याला लागेल. पेशा भरती झालं, तुम्हाला सांगितलं. विविध प्रकल्पासाठीच्या जागा, कॉम्रेड
आपण पण पहिलं फार मनावर घेतलं नाही. आहे ना लाल बावटा, आहे ना जमीन ताब्यात, कसून खाताना हो चालला. हा भाऊ बहीण येते राखी बांधायला, हो वा. आणि जेव्हा इकडनं प्रकल्प गेले आणि पैसे आले तर बहिणीने भावावर केस टाकले आणि भावाने बहिणीवर टाकले, राखी बाळगी गेली तिकडे खड्ड्यात. अरे झाली ना भांडणं, झाले ना मारामाऱ्या. बुलेट ट्रेन, सुपरफास्ट हायवे, जी बहीण लहानपणापासून आपण एका रक्ताची, जी बहीण लहानपणापासून आपण खेळून एकत्र वाढलेलो आहोत. जेव्हा लग्न केलं तर मी अक्षापक्षी रडलो का माझी बहीण चाललं लग्न करून घर सोडून चालली, एवढा मी रडलो. आणि हे दीड दोन पैसे आले ते फार टिकणार नाही, त्याच्यासाठी बहिणीशी वाद करून राहिलो आणि मारामारा एकमेकाच्या डोक्या फोडले. आपण पण फार मनावर घेतलं नाही. परंतु आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लक्षात आलं का या प्रकल्पामुळे अजून प्रकल्प वाढतील, अजून जागा संपादित होतील, तेव्हा आम्हाला कोण न्याय देईल. आणि म्हणून आपण कलेक्टरवर मोर्चे काढले, सर्व ठिकाणी काढले, अधिकाऱ्यांना आदेश दिले, जागेवर जा, मोजणी करा, जो कष्ट त्याच्या सातबारावर नोंद झाली पाहिजे. ती जबाबदारी पण आमची आहे. पण नुसतं आमची सांगून, तुम्ही जर आमच्या पाठीमागे नसला तर नुसतं आमची सांगून आम्हाला चालेल का? तुम्ही भक्कमपणे लाल बावटा घेऊन या लिडरशिपच्या पाठीमागे राहिला तर ती आमची जबाबदारी आहे. का शेवटच्या माणसाच्या सातबारा जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, तोपर्यंत लाल बावटा गप्प बसणार नाही. फक्त 5-50 रुपयाला बळी पडू नका. 500 रुपये येतील, 500 रुपये घेतले, तुम्ही मतदान केलं नाही, जमीन होणार का? होणार नाही. अरे मी हिशोब केला, 500 रुपये घेऊन जर तुम्ही मतदान दिलं, 500 भागिले 365, वर्षाचे 365 दिवस, 500 रुपये घेतले ना तर 365 दिवसाचा 1 रुपया आपल्याला पडतो. आणि 5 वर्षाचा हिशोब केला ना तर 37 पैसे आपल्याला दिवसाची मिळतात. तर कशाला लक्षात ठेवायचं? हे सर्वांना लक्षात ठेवावं लागेल. मी का सांगतो, भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, बँकेत लाईन लागलेली आहे, तर काय नाही, ते तुमचे आपलेच पैसे ते घ्यायचे. त्यांना असे देता येत नाही, तसे फिरवून दिले तुम्हाला बँकेतून इलेक्शनच्या वेळेस. घरी आणून वाटता येत नाही ना, म्हणून 2 महिन्यासाठी बँकेतून दिले ना. आपल्या भगिनी फार खुश, वा फार बेस्ट सरकार. अरे काय नाही, बेस्ट वाट लावून टाकेल आपली. म्हणून त्या गोष्टीला पण आपण व्यवस्थित सामोरे गेलं पाहिजे. विजेच्या बाबतीत, विजेचं बिल आहे, थोडीशी आले होते, नवीनच आलेले आहेत, त्यांना आपण सांगितलेलं आहे तुम्ही नवीन जरी आलेला आहे तरी 2 महिन्यामध्ये सर्वे केला पाहिजे. कुठे लोंबकळे तार असतील त्या बदला, जिथे डीपी नसेल तिथे डीपीचे प्रस्ताव माझ्याकडे द्या, ते आम्ही करून आणूया असं त्यांना सांगितलेलं आहे. कोणाचं बिल जास्त असेल तर हे सर्व नेते आहेत, तुमच्या गावातला कोण आहे तो ओळखा, त्याच्या घरी जायला सांग, त्याला मला बिल कमी करायचं घेऊन चल, आपला नेता येईल. ग्रामीण भागातले रस्ते, आता इथे ठाकरे साहेब होते, त्यांनी सांगितलं साहेब आता फुलाखालचे रस्ते समजा बुजवलेले आहेत, पाऊस फार आहे, नाही तर सर्व ठिकाणचे रस्त्यात जे खड्डे पडलेले आहेत, आम्ही सुद्धा रस्त्यात खड्डे नाही, खड्ड्यात रस्ते आहेत तुमचे, तर ते जरा बघून घ्या. राशन कार्ड तुम्ही आता काय फॉर्म आणले असतील सबमिट करा, आता देऊन जायचे आहेत. पीक पाण्याचा फॉर्म पण इथे देऊन जायचा आहे, त्याचा आढावा आपले तालुक्याचे सेक्रेटरी आणि पूर्ण टीम घेईल. वृद्ध आणि निराधार पेन्शन हे सुद्धा इथे फॉर्म असतील तर ते भरून घ्या. ह्या विषयावर खूप चर्चा झालेली आहे, फार घेणार नाही, परंतु जे काय आम्ही बोललो हे सर्व सत्य आहे. ते आपण सर्व घेऊन ही शिदोरी तुमच्या खांद्यावर दिलेली आहे. तुम्ही सर्व प्रमुख आहात, सर्व तुम्ही मुख्य प्रमुख आहात. माझ्या माता असतील, भगिनी असतील, आमचे कॉम्रेड असतील, तुम्ही सर्व प्रमुख आहात. हे सर्व तुम्हाला दिलेली तिजोरी शिदोरी हे घेऊन जायचं आहे गावात, आणि गावात प्रत्येकाला सांगायचं आहे, कोणी असेल त्याला सांग, सर्व विषय तुझ्या जीवनाशी निगडीत आहेत, तू आला पाहिजे. एवढंच बोलून थांबतोय. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.